ETAACP नक्की काय आहे? ई म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता यूट्यूबच्या मॉनिटायझेशन प्रक्रियेसाठी मिनिमम क्रायटेरिया तुम्हाला हा पूर्ण करायचाच आहे. सेकंड आहे तुम्हाला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन पूर्ण करायचं आहे, म्हणजेच 2 स्टेप व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे. तिसरं आहे ए म्हणजे ॲडव्हान्स फीचर. तुम्हाला तुमच्या YT स्टुडिओमध्ये जाऊन ॲडव्हान्स फीचर जे आहे अनलॉक करायचं आहे. चौथा ए आहे ॲडसेन्स अकाउंट. ॲडसेन्स अकाउंट बद्दल देखील मी खूप सारे व्हिडिओज यापूर्वी टाकलेले आहे, जाऊन चेक. चौथा आहे सी म्हणजे कॉपीराईट स्ट्राईक, कम्युनिटी गाईडलाईन कॉपीराईट स्ट्राईक. जर तुमच्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारे कम्युनिटी गाईडलाईनची कॉपीराईट स्ट्राईक असेल तरी देखील तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही होणार. मॉनिटायझेशन पॉलिसी, तर या सगळ्या ज्या मॉनिटायझेशनच्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसी फॉलो करा. या नियमानुसारच तुमचं चॅनल असायला पाहिजे. या नियमामधला एक जरी नियम तुम्ही फॉलो नाही केला तर तुमचं चॅनल जे आहे मॉनिटायझेशनच्या प्रक्रियेमधून रद्द होईल.